नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो मित्रांनो. हा जो जी-आर आलेला आहे राज्यात विविध जिल्ह्यात जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल विभागाकडून दिनांक 30 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. कोणते-कोणते जिल्हे असणार आहे, किती निधी मंजूर झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बाधित आहे, किती हेक्टर बाधित आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आयडी, Facebook आयडी पण फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, राज्यात विविध जिल्ह्यात जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र व महसूल वन विभागाकडून दिनांक 30 सप्टेंबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. त्याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दरांनी मदत देण्यात येते. ओके. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निषेध व दर विविध करण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाने विविध केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्र उधाण, आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे. तसेच 22/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. ओके. आता खरीप 2025 व यापुढील कालावधींकरिता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानाबाबत घ्यायचे निविष्ट अनुदानामधील दर व निकष शासन निर्णय 27/3/2023 मध्ये देय राहील असा निर्णय दिनांक 30/5/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. तसेच दिनांक 10/10/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये 2 ते 3 हेक्टर मर्यादेमध्ये 1 हेक्टर वाढीव पहिले 2 हेक्टर होता, आता 1 हेक्टर वाढीमध्ये 3 हेक्टर मर्यादेमध्ये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसारच दिनांक 27/3/2023 मध्ये रोजीच्या शासन निर्णयातील निषेध व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 5 ते 11 येथील पत्रामध्ये जून ते सप्टेंबर 2025 कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. आता दिलेला शासन निर्णय. ओके. शासन निर्णय जो असणार जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार 120 कोटी 33,87,87,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन अथवा वित्त विभागाने दिनांक 28/10/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये उपलब्ध करून दिलेल्या पुणे प्राधिकरणाच्या सुविधेअंतर्गत निधी उपलब्धतेबाबतची संविधानातील कारवाई करावी. संदर्भातील अनुक्रमांक 1 येथील नमूद 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानंतर डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरण करण्यात यावा. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे निधी म्हणजे डायरेक्टली पाठवण्यात येणार आहे. डीबीटी पोर्टल डायरेक्ट बँक ट्रान्सफर होणार आहे. त्याच्यामुळे सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यामध्ये काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांना संगणकीय प्रणालीवरून भरून मान्यतेबाबतचा शासन नियमानुसार कारवाई करावी. तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानाकरिता विविध करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधींचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एका वेळेस याचप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. कोणत्याही
लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्त होणार नाही, याची तहसील व जिल्हाधिकारी यांनी कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. वरील निधी खर्च करताना संदर्भ दिन सर्व शासन निर्णयामध्ये सूचनांचे व निषेधांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनासाठी निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेल्या अटी शर्ती पूर्ततांची असल्याची खात्री संबंधितांनी करायची आहे. आता लाभार्थ्यांना मदत वाटपीचा कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यांच्याच अथवा अन्यथा वसुलीसाठी वगळू नये. याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सूचनांची व निषेधांची आपल्याला अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांचे लेखी निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयांच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेऊन यावा व उपलब्ध करून दिलेल्या निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधींची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील. ओके. त्यानंतर इथे देण्यात आलेला त्याचे संदर्भ क्रमांक इथे 10/10/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद मधून निषेकांबाहेरील देण्यात येणाऱ्या मदतींच्या अनुषंगाने 2 ते 3 हेक्टर मर्यादेतील मधील 1 हेक्टर वाढीव असणार आहे. म्हणजे पहिले 2 हेक्टर आता 1 हेक्टर वाढीव म्हणजे 3 हेक्टर झालेला आहे. ओके. त्यानंतर शेती पीक नुकसानीचा खर्च मुख्य लेखाशीर्ष त्यानंतर दिलेल्या नैसर्गिक आपत्तींच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, पूर, चक्रीवादळे इत्यादी अनुग्रह सहाय्य व राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या मानक्या व्यतिरिक्त नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना सहाय्य अनुदाने व अंतर्गत सोबतच्या विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे आर्थिक वर्ष 2025-26 मधून भागवण्यात यावा. याबाबत देयक अधिधान व लेखा कार्यालय मुंबई यांना सादर करण्याकरिता शासन निर्णय दिनांक 16/10/2007 च्या लेखा अधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्रभाग यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून वित्तीय सल्लागार व सहसचिव यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात यायचे आहे. ओके. अशा पद्धतीने आता GR आलेला आहे. खाली आल्यानंतर आपण आता हे बघू. आपण आता जिल्ह्यांची नावे वगैरे विभाग बघू. ओके. आता विवरणपत्र दिलेलं आहे 30/10/2025 2 ते 3 हेक्टर मर्यादेमध्ये असणारा 1 हेक्टर वाढीव झालेला आहे. विभागाचं नाव, जिल्हा, कालावधी, प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकरी संख्या व निधींचं लक्ष दिलेलं आहे. ओके. आता नागपूर, याच्यामध्ये नागपूर असणार आहे. नागपूर करता वर्धा जिल्ह्यामध्ये असणार सप्टेंबर 2025 मध्ये दिलेला आहे 2025 चा प्रस्ताव. याच्यामध्ये जे एकूण दिलेलं नागपूरमध्ये आता वर्धा जिल्ह्यासाठी एकच असणार 21,392 शेतकरी असणार आहे. 15,512.11 बाधित हेक्टर आहे आणि 1320.38 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. त्यानंतर इथे दिलेला आहे अमरावती विभागासाठी. इथं अमरावती जिल्हा याच्यात अमरावती, बुलढाणा व वाशिम मध्ये आपल्याला जून 2025 चा प्रस्ताव असणार तिघांमध्ये पण आणि 22/10/2025 चा प्रस्ताव. ओके. याच्यामध्ये एकूण आपल्याला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये शेतकरी जे दिलेलं आहे बाधित शेतकरी अमरावती, बुलढाणा, वाशिम मध्ये 10,696 शेतकरी असणार आहे. 7,566.73 हेक्टर बाधित आहे आणि 648.83 लक्ष निधी मंजूर आहे. ओके. त्यानंतर अमरावती विभागामध्ये अमरावती, बुलढाणा व वाशिम मध्ये जुलै-ऑगस्ट 2025 चा प्रस्ताव असणार आहे. 22/10/2025 प्रस्ताव याच्यामध्ये दिलेला आहे. एकूण 9,783 शेतकरी आहे. 7,076.23 हेक्टर बाधित आहे आणि 608.79 लक्ष निधी मंजूर आहे. त्यानंतर दिलेले आहे अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम मध्ये ऑगस्ट 2025 मध्ये 22/10/2025 चा प्रस्ताव याच्यामध्ये दिलेला आपल्याला एकूण 61,951 बाधित शेतकरी आहे. 42,064.94 हेक्टर बाधित आहे आणि 3,680.1 लक्ष निधी मंजूर आहे.
आता यवतमाळसाठी आता विचारण्यात आलेलं आहे. अमरावती विभागामध्ये सप्टेंबर 2025चा 28/10/2025चा प्रस्ताव विचारण्यात दिलेला आहे आपल्याला. 4152 शेतकरी बाधित आहे. 14,635 हेक्टर आपल्याला बाधित झाला भेटतं आणि 1243.98 लक्ष निधी मंजूर आहे. आता अमरावती टोटली बघायला गेलं अमरावती जिल्ह्यामध्ये विभागामध्ये तर 86,582 बाधित शेतकरी आहे. हेक्टर जर बघायला गेलं तर 71,333.90 हेक्टर बाधित आहे आणि 6,181.64 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. ओके. आता छत्रपती संभाजीनगर विभागासह धाराशिव जिल्हा जून ते सप्टेंबर 2025 असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 20/10/2025चा प्रस्ताव याच्यामध्ये दिलेला आहे. 63,414 बाधित शेतकरी आहे. 43,162.31 हेक्टर बाधित आहे. 4,245.93 लक्ष निधी मंजूर आहे. त्यानंतर इथं आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्हा सप्टेंबर 2025चा प्रस्ताव 27/10/2025 मध्ये दिलेला आहे. याचा प्रस्ताव याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो आपण 2896 शेतकरी आहे. 2559.64 हेक्टर बाधित आहे. 285.92 लक्ष निधी मंजूर आहे. आता टोटल दिलेलं आहे आता पूर्ण राज्यामध्ये 1,52,892 बाधित शेतकरी आहे. हेक्टर जर बघायला गेले 1,32,567.96 हेक्टर बाधित आहे आणि 12,033.87 लक्ष निधी मंजूर आहे. म्हणजे 120,33,87,000 रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. ओके. अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला 3 हेक्टरमध्येच आपल्याला मदत भेटणार आहे. तुमच्या डायरेक्टली बँक खात्यामध्ये पैसे येणार आहे. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तरीही तुम्हाला हा डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. PDF डाउनलोड करायचं Telegram किंवा WhatsAppवरून डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. ज्याच्या असतील त्यांना शेअर करायचं आहे. ओके. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. अशी तुमच्यासाठी नवीन याच्यामध्ये योजना, जॉब फॉरच्युनिटी घेऊन असतो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.